ओके. आपल्याला काय बघायचं होतं, की आपला जो प्रोजेक्ट आहे, आपण डोअर स्टेप ॲग्रोमार्ट हा जो प्रोजेक्ट डिझाइन करतोय, त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत कोणत्या-कोणत्या गोष्टी इंटिग्रेट केल्यात. त्याच्यामध्ये आपण कोणते-कोणते पेजेस आत्तापर्यंत डिझाइन केलेत आणि त्याच्यामध्ये आपण काय-काय फीचर्स ॲप्लाय केलेत किंवा ॲड केलेत. तर ह्या सर्व गोष्टींचं कुठेतरी एक मेंटेन करण्यासाठी आपण त्याचं टेस्टिंग वगैरे प्रॉपर त्या ठिकाणी करत असतो. करेक्ट? म्हणजेच मी काहीतरी डिझाइन केलंय, ते करेक्ट आहे का? त्याच्यामध्ये काही एरर आहे का? किंवा जर मी त्याला कस्टमरला हँडओव्हर करतोय, तर कस्टमर त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन त्याचं होतंय का प्रॉपर? तर ह्या गोष्टी आधीच आपण आपल्या स्वतःच्या चेक करून घ्यायच्या असतात आणि नंतरच आपण त्याला कस्टमर किंवा आपण त्याला डिप्लॉय वगैरे करायचं असतं. तर ह्याच गोष्टींसाठी आपण काय काय यूज करत असतो की त्याच्यामध्ये टेस्टिंग असतं. ठीक आहे. तर टेस्टिंग मध्ये खूप सारे प्रकार आहेत. मॅन्युअल टेस्टिंग, ऑटोमेशन टेस्टिंग किंवा आपण आता जेंकिन्स इंटिग्रेशन जेंकिन्स वरून पण आपण त्या टेस्टिंग करण्याचा ट्राय आउट करतोय. तर ह्या गोष्टींसाठी आपण एक लँग्वेज पण चूज करू शकतो की मल्टिपल लँग्वेजेस आर अवेलेबल फॉर दिस. तर पायथॉन पण आपण त्याच्यामध्ये आपण स्वतःच पायथॉन घेतोय किंवा आपण त्याच्यामध्ये जावा पण इम्प्लिमेंट करू शकतो, सीपीपी पण आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. तर अशा मल्टिपल लँग्वेजेस आर अवेलेबल फॉर दिस. तर त्याच्यानंतर त्या लँग्वेज घेऊन त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती आता सपोज लँग्वेजचा हा पार्ट थोडासा आपण सेपरेट ठेवूयात. आपण फक्त आता इथं मॅन्युअलच एकदा चेक करूया की मॅन्युअल काय. मॅन्युअल म्हणजेच काय की एखादी वेबसाईट आहे, त्या वेबसाईट वरती मी लॉग इन करतोय, माझं साइन अप वगैरे करतोय, चेक करतोय प्रॉपरली ते होतंय का वर्किंग. किंवा जर मी साइन अपला क्लिक केलं तर साइन अप होतच नाही किंवा ती वेबसाईट लोड वरती येते. त्याचे ते फीचर्स वगैरे प्रॉपर अवेलेबल नाही आहेत किंवा तो जो UI आहे तो कुठेतरी स्क्रॅच ब्लॅक मारतोय. तर ह्या गोष्टींसाठी आपण तशा गोष्टींचं ते टेस्टिंग मॅन्युअल पण करू शकतो आणि मॅन्युअली झाल्याच्या नंतरच आपण त्याला ऑटोमेशनने इंटिग्रेट करू शकतो. म्हणजेच काय की मला एखादी ऍक्शन परफॉर्म करायची. सपोज माझ्याकडे ही वेबसाईट आहे. सपोज आपण डुअर स्टेप बॅकग्राऊंडच घेऊ, आपण तीच चेक करतोय. त्याला मी लॉग इन साठी आलोय. लॉग इन मध्ये मी लॉग इन बटनावरती क्लिक केलं आणि मी ईमेल वरती क्लिक करतोय. बरं मला या ठिकाणी काही टाईपच नाही होते. मला या ठिकाणी काही टाईपच नव्हतं. तो झाला त्याचा बग. आणि हे आधी आपल्याला मॅन्युअली चेक करायला लागतं आणि मॅन्युअली केल्याच्या नंतर ज्यावेळेस ते मॅन्युअली त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन होती, त्याच वेळेस आपण त्याला ऑटोमेशनने टेस्टिंग त्याच्यावरती इम्प्लिमेंट करू शकतो. तर मॅन्युअल म्हणजे जास्त काही नाही. मॅन्युअल तुम्ही ऍज पर युअर नॉलेज की तुम्ही त्याची URL टेस्टिंग करू शकता, तुम्ही त्याचे पेजेस टेस्टिंग करू शकता, तुम्ही त्याचे मेन्यूज वगैरे टेस्ट करू शकता, तुम्ही त्याचे बटन्स वगैरे टेस्ट करू शकता, त्याच्यानंतर इमेजेस वगैरे त्याचे तुम्ही टेस्ट करू शकता. तर अशा गोष्टींचं एक कुठंतरी ट्रॅकिंग सिस्टम म्हणून आपण त्याला काय म्हणतो मॅन्युअल टेस्टिंग. त्याच्यानंतर तो येतो पार्ट की ऑटोमेशन टेस्टिंग. ऑटोमेशन टेस्टिंग आपण स्वतः नाही करत, आपण फक्त कोड राईट करतो आणि तो कोड ज्यावेळेस आपण रन करतो त्यावेळेस सिस्टम ऑटोमॅटिकली त्याला रनिंग प्रोसेस मध्ये घेऊन येतं आणि जो काही आपला प्रोजेक्ट आहे किंवा आपली जे काही वेबसाईट आपण डिझाईन करतोय, जो आपण पार्ट डिझाईन केलाय, तर त्याला ऑटोमॅटिकली त्याला हँडल करण्याचं काम ते करतं. म्हणजेच ते ऑटोमॅटिकली त्याला टच करणार की ऑटोमॅटिकली ते लॉग इन बटनाला क्लिक करणार, ऑटोमॅटिकली तो पासवर्ड फिल करणार, ऑटोमॅटिकली त्याला लॉग इन वगैरे करणार. तर अशा गोष्टी आपण त्या स्क्रिप्ट मध्ये इम्प्लिमेंट करायला लागतं आणि ती स्क्रिप्ट ऑटोमॅटिकली एक्झिट होऊन ह्या गोष्टी आपल्याला देत असते आणि त्याच्यानंतर आपण त्या स्क्रिप्ट मध्ये मल्टिपल वेजेस म्हणजे मल्टिपल वेज अवेलेबल आपण त्याच्यामध्ये नोटिफिकेशन देऊ शकतो. सपोज नोटिफिकेशन म्हणजेच काय की माझी वीड कुठेतरी स्टार्ट झालाय. माझं वीड मी माझा जो जॉब आहे पायथॉनचा किंवा जो प्रोग्राम आहे तो स्टार्ट केलाय. त्याच्यामध्ये मला वाटलं की हा आता माझा प्रोग्राम स्टार्ट झालाय, बट स्टार्टिंगलाच मला काहीतरी स्लॅकला पाठवायचं की ही टेस्ट केस स्टार्ट झाली आणि त्याचं काहीतरी नोटिफिकेशन स्लॅकला गेलं पाहिजे किंवा आपण ईमेलला पण ईमेल पाठवू शकतो की ही टेस्ट केस स्टार्ट झाली. त्याच्यानंतर ती टेस्ट केस स्टार्ट झाल्याच्या नंतर तो जो काही ऍक्शन परफॉर्म करेल म्हणजेच जो काही तो इंटरफेस बघेल, UI बघेल, तो UIचा त्याचा स्क्रीनशॉट किंवा त्याचे रेकॉर्डिंग वगैरे तो कॅप्चर करून आणि ते स्लॅक वरती किंवा त्या मेल्स वरती तो पाठवू शकतो. हे कोण करतो? ऑटोमॅटिकली फक्त आपण ऑटोमेशन ह्या गोष्टी करू शकतो. आता ऑटोमेशन मध्ये जसं की आपण बघितलं की आज आपण जेnkins वरती पण इम्प्लिमेंट करतोय. जसं मी तुम्हाला लोकली पण दाखवणार आणि जेnkins वरती पण दाखवणार. आता जेnkins काय आपण बघितलं आता का बघत होतो सांगत होतो की मी डुओ स्टेप डायग्राम हा आपला प्रोजेक्ट झाला. त्याच्यानंतर आपण नंतर बघतो की मॅन्युअल टेस्टिंग बघितली, इन शॉर्ट सांगितलं. त्याच्यानंतर ऑटोमेशन टेस्टिंग पण इन शॉर्ट सांगितलं आणि आय होप की तुम्हाला क्लिअर असेल की ऑटोमेशन काय आणि मॅन्युअल काय. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो आपला पार्ट नेक्स्ट जेnkins. आता जेnkins जसं काही सांगायचं म्हटलं की जेnkins हा एक टूल आहे. टूल म्हणू शकता किंवा आपण त्याला एखादा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू शकतो डेव्हऑप्सचं. तर त्याच्यावरती आपण बिल्ड, टेस्ट आणि डिप्लॉय ह्या ऑपरेशन्स आपण त्याच्यावरती परफॉर्म करू शकतो. बिल्ड म्हणजेच काय की सपोज एखादा प्रोजेक्ट आहे आपल्याकडे आणि एक प्रोजेक्ट ठेवा बाजूला.
काहीतरी खूप सारे मल्टिपल्स त्याच्याकडे ऑब्जेक्ट्स अवेलेबल आहेत, म्हणजे खूप सारे पडलेले, आणि ते कुठंतरी त्याचं एक पॅकिंग करतो. त्याला पॅकिंगला आपण डॉट वार फाईल किंवा डॉट जार फाईल मध्ये त्याला कन्वर्ट करण्याचं काम जे असतं त्याला आपण काय म्हणू शकतो की बिल्ड. करेक्ट. त्याच्यानंतर बिल्ड झालं तर टेस्ट. टेस्ट म्हणजे जसं की ऑटोमेशन किंवा मॅन्युअल, तर ह्या गोष्टी ज्या येतात त्याला आपण काय म्हणतो की टेस्ट. आणि त्याच्यानंतर फायनल फेजला येतो की त्याचा डिप्लॉय, म्हणजे ऍप्लिकेशनला ज्यावेळेस आपलं करेक्ट असेल किंवा टेस्टिंग त्याची पण प्रॉपर असेल तर आपण त्याला मल्टिपल प्लॅटफॉर्म्स वरती त्याला डिप्लॉय करू शकतो, किंवा आपण त्याला डायरेक्टली लाईव्ह करू शकतो, ती वेबसाईट असो किंवा ते ऍप असो. करेक्ट. इथपर्यंत आय होप क्लिअर असेल, म्हणजे बिल्ड काय आहे किंवा टेस्ट काय आहे, तर ह्या गोष्टी पण क्लिअर असतील. त्याच्यानंतर येतं पायथन. पायथन हे मी काय केलं की एक प्रोग्रामिंग लँग्वेज, म्हणजे आपल्याला कुठलाही ऑटोमेशनचा प्रोग्राम जो काही प्रोजेक्ट टेस्ट वगैरे करायचं आहे ऑटोमेशन, तर त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी एक लँग्वेज तर पाहिजेच. ठीक आहे. तर आपण त्याच्यासाठी एक लँग्वेज जी सिलेक्ट केली ती म्हणजेच पायथॉन. तर पायथॉनचे मल्टिपल त्याच्या ठिकाणी बेनिफिट्स पण आपल्याला बघायला मिळतात, ते पण आपण बघूयात. त्याच्यानंतर टेस्ट स्क्रिप्ट, म्हणजेच ती पायथॉन जी घेतली त्याच्यामध्ये आपण त्या टेस्ट स्क्रिप्ट पण राईट करणार, म्हणजे आणि त्या टेस्ट स्क्रिप्ट कशामध्ये असणार, आपल्या सेलेनियम मध्ये असणार. सेलेनियम म्हणजे काय, तुम्ही असं ऐकलं असेल मल्टिपल वेळेस की सेलेनियम टेस्टिंग वगैरे, तर रोबोट ऑटोमेशन टेस्टिंग, त्याच्यानंतर पायटेस्ट फ्रेमवर्क किंवा ह्या गोष्टी आपल्याला कधी पण असं ऐकायला मिळतं. पण ते ऍक्च्युअल काय, सेलेनियम काय वर्क करतं किंवा कसं ते वर्किंग फेज मध्ये आपल्याला हेल्प करतं. तर ऑटोमेशन टूल फॉर ब्राउझर इंटरॅक्शन म्हणजेच काय, की सेलेनियम काय करतं, आपल्याला आपला जो कोड आहे, म्हणजे माझ्याकडे काहीतरी स्क्रिप्ट आहे आता हॅलो वर्ल्ड वगैरे सपोज, ते मला काय करायचं की ब्राउझर सोबत कनेक्ट करायचं. माझ्याकडे क्रोम ब्राउझर आहे, त्याच्यानंतर माझ्या मशीन मध्ये इन्स्टॉल सेलेनियम आहे. तर सेलेनियम काय करतं की माझा कोड तो ब्राउझर पर्यंत घेऊन जाऊन त्याला ब्राउझर वरती शोकेस करण्याचं काम. म्हणजेच काय, मी एखादी स्क्रिप्ट टाईप केली तर आपण बघू शकतो आपल्या डोळ्यांनी की काहीतरी एक्झिक्यूट होतंय. दाखवणार मी पुढे चालून, असं काहीच नाही की बोलतोय, मी दाखवणार प्रॉपर गोष्टी दाखवणार, तो एक्झिक्यूट कसा करतो आपल्याला बघायला कसं मिळतं ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी. पण इन शॉर्ट मध्ये ऍज अ त्याची इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो की सेलेनियम काय करतं की ड्रायव्हर्स आणि ब्राउझर्स याला एकत्र करणार, म्हणजे याचं पॅकेज म्हटलं तरी हरकत नाही, की सेलेनियम यांना संपूर्ण हँडल करण्याचं काम करतं, आणि आपल्याला स्क्रीन तो एक आपली जी स्क्रीन आहे तोच हँडल करण्याचं काम सेलेनियम करतो, असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर येतो पायटेस्ट फ्रेमवर्क, की मल्टिपल फ्रेमवर्क आर अवेलेबल फॉर टेस्टिंग. त्याच्यामध्ये रोबोट पण आपण मल्टिपल वेळेस यूज करू शकतो किंवा पायटेस्ट पण यूज करू शकतो. आता पायथॉन मध्ये पायटेस्ट आणि रोबोट हे थोडेसे याच्यामध्ये बेनिफिट्स ठरतात आणि याचे थोडेसे फायदे पण आहेत. फ्रेमवर्क्स काय असतात की आपल्याकडे मल्टिपल प्रोग्राम्स आहेत, मल्टिपल आपल्याकडे प्रोग्राम्स आहेत. तर आता तुम्ही पण करताय, म्हणजे फ्रेमवर्क्स काय असतो आपल्याकडे की एक आपण व्हिज्युअल स्टुडिओ घेतो, मल्टिपल कोड आहेत बरं, आपण त्या एका व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये त्याला एडिट करू शकतो किंवा त्या एका स्टुडिओ मध्ये आपण त्याला रन वगैरे करू शकतो. एक खूप मोठा प्रोजेक्ट आहे बरं, आपण त्याला फक्त व्हीएस कोडच्या एका क्लिकने आपण त्याला रन करू शकतो. तर ह्या गोष्टींसाठी आपल्याला काय पाहिजे असतं, तर फ्रेमवर्क. तर फ्रेमवर्क म्हणजे तेच की रनिंग टेस्ट केसेस, आपल्याला टेस्ट केसेस ज्या आहेत त्या मल्टिपल टेस्ट केसेस फक्त आपण वन कमांडने रन करू शकतो. दॅट इज बेनिफिट ऑफ द फ्रेमवर्क. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो पार्ट आपला गिटहबचा. तर गिटहब काय, की माझ्या ज्या टेस्ट केसेस आहेत त्या मला जर जेन्किन्सला पाठवायच्या तर त्या मी कुठेतरी स्टोअर करून ठेवल्या पाहिजेत. करेक्ट. आता मी माझ्या लोकल मशीन वरून स्टोअर करून त्या जेन्किन्सला पाठवू शकत नाही. पाठवू शकतो सध्या, कारण माझं लोकल मशीन आहे, किंवा तुम्ही जेन्किन्सला सांगू शकतो या पर्टिक्युलर पाथला तेव्हा माझा सोर्स कोड अवेलेबल आहे, तो घे उचल. बट आपल्याला त्या गोष्टी थोड्याशा क्रिटिकल जातात, म्हणजे आपण त्यासाठी काय करतो की आपण गिटहब यूज करतो. गिटहब वरती माझं काय असणार की प्रोग्राम त्या ठिकाणी माझं फोल्डर असणार, त्याच्यामध्ये माझे मल्टिपल स्क्रिप्ट असणार, ते पण शोकेस करणार मी की माझ्याकडे कोणत्या कोणत्या स्क्रिप्ट अवेलेबल आहेत, किंवा आपण त्याच्यावरती कसे कसे ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहेत, आपण टेस्टिंग कशा पद्धतीने त्याच्यावरती चालवणार आहेत, किंवा ऑटोमेशन ऍक्च्युली कोणत्या पद्धतीने वर्क होते हे आपल्याला आज बघायला मिळणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या सर्वांचा एक कुठंतरी सेटअप आणि इन्स्टॉलेशन असतं. ठीक आहे. तर याच्यासाठी आपल्याला सेलेनियम इन्स्टॉल करायला लागतं, आपल्याला पायथॉन इन्स्टॉल करायला लागतं, आपल्याला जेन्किन्सचा सेटअप प्रॉपर करायला लागतो, आपल्याला जो प्रोजेक्ट आहे तो ऍक्च्युअली रनिंग फेज मध्ये आणायला लागतो. त्याच्यासाठी लागणार जावा वगैरे, जार फाईल, बीड, मावेन, जसं तुम्ही आता लर्निंग वगैरे करता, तर त्या गोष्टी आपण काय करतो याच्यामध्ये सेटअप्स आणि याच्या इन्स्टॉलेशन मध्ये ते येतात, आणि आपल्याला त्याचे सेटअप्स वगैरे प्रॉपर करून घ्यायला लागतात. आय होप की तुम्हाला क्लिअर असेल इन ओव्हरव्ह्यू की आपण काय करतोय ऑटोमेशन, पायथॉन ऑटोमेशन टेस्टिंग करतोय आपण विथ जेन्किन्स इंटिग्रेशन मध्ये. आपण टेस्टिंग तर करतोय, आपण लोकली पण करतोय, पण आपल्याला जेन्किन्सने पण करायचंय. जेन्किन्सचा एक बेनिफिट होतोय तो आपण पुढे चालून बघणार. तर त्याच्या आधी मी एक प्रोग्राम शोकेस करतो की गिटहब वरती जाऊयात आपण. तर हे आपलं गिटहब.
ठीक आहे. या ठिकाणी मी काय मेन्शन केलं की सोर्स कोड मॅनेजमेंट टूल. तर माझा जो सोर्स कोड आहे हा एका पर्टिक्युलर, ही जी माझी रेपो आहे त्याच्यामध्ये एक ब्रांच, मी पर्टिक्युलर ब्रांच डिझाइन केली की जेन्किन्स ऑटोमेशन. करेक्ट. जेन्किन्स ऑटोमेशन मध्ये पुन्हा एक माझं फोल्डर अवेलेबल, त्या फोल्डर मध्ये मी मल्टिपल टेस्ट केसेस राईट करून ठेवले आणि ह्या टेस्ट केसेस मला वन टाइम रन करायचे. म्हणजे मला कधी पण वाटलं की हा प्रोजेक्ट प्रॉपर रन वगैरे होतोय का, किंवा मला ते टेस्टिंग करायचं, मला जास्त त्याच्यामध्ये टाइम वगैरे वेस्ट नाही करायचा. तर खूप वेळेस आपल्याला असं होतं की एकच प्रोजेक्ट आपल्याला मल्टिपल टाइम्स तो टेस्ट करायला लागू शकतो. त्या केसमध्ये आपण पुन्हा पुन्हा त्या गोष्टी नाही करू शकत. तर त्यासाठी आपण कुठेतरी ऑटोमेशनचा मिनिंगच ते की एक आपल्या स्वतःला जास्त आपल्याला मेहनत नाही करायला लागली पाहिजे, आपलं काहीतरी ऑटोमॅटिकली काहीतरी झालं पाहिजे. यासाठी आपण काय करतो, टेस्ट केसेस राईट करून ठेवतो. आणि ह्या टेस्ट केसेस आपण मल्टिपल टाइम्स, म्हणजे आज केलंय मी टेस्ट, मला उद्या वाटलं पुन्हा एकदा टेस्ट करायचे काहीतरी इम्प्लिमेंट झाल्याच्या नंतर पण माझ्या टेस्ट केसेस चालतायत का प्रॉपर, तेव्हा पण मी रन करू शकतो, मी परवा पण या गोष्टी करू शकतो. तर याच्यासाठी आपल्याला टेस्ट केसेस राईट करून ठेवायला लागतो. आणि हे मी कुठे केलं, गिटहब वरती. गिटहब वरती मी थोडेसे टेस्ट केसेस बद्दल पण ओव्हरव्ह्यू देतो, याला ओपन करून पण दाखवेल. तर टेस्ट वन मी काय ठेवलं, याच्यामध्ये काय असतं की आपण ज्यावेळेस पाय टेस्ट मध्ये करतो, तुम्ही या ठिकाणी जर चेक केलं ना, तर मी प्रत्येक माझ्या टेस्ट केसेसला, म्हणजे या पायथॉनच्या कोडला स्टार्टिंगला टेस्ट असं नाव दिलंय. कोणाच्या लक्षात आलं असेल तर ठीक, बट नसेल आलं तर मी सांगतो. याच्यामध्ये आपण टेस्ट का करतो की तो जो आपण पायटेस्ट फ्रेमवर्क यूज करतो त्याला कळलं पाहिजे की आता हा कोड पायथॉनचा पण आहे, बरोबर. हा कोड पायथॉनचा पण आहे. आपण पायथॉनचा कोड कसा कंपाईल करतो किंवा कसं रन करतो, आपण पायथॉन 3 ने रन करतो. सध्या पायथॉन 3 अवेलेबल आहे, आपण पायथॉन 3 म्हणतो, कोडचं नेम टाकतो आणि तो रन होतो. बट ते पायटेस्टला कसं कळणार की हा माझा कोड आहे, हा पायथॉनचा कोड नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला काय म्हणायला लागतं, सी स्मॉल टेस्ट आणि आपलं अंडरस्कोर देऊन आपल्या प्रोग्रामचं नेम वगैरे देऊ शकतो. आणि प्रोग्रामचं नेम पण मी एकदम प्रॉपर दिलेत, म्हणजे ते इझिली आपल्याला अंडरस्टँड होऊ शकतं की साइन अप न्यू युजर असं याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर साइन अप न्यू युजर ही टेस्ट प्रॉपर एक्झिक्यूट होते का, ती झाल्याच्या नंतर लॉग इन युजरची टेस्ट केस ऑटोमॅटिक रन होणार, ते आपल्याला बघायला मिळणार की लॉग इन युजर प्रॉपर होतोय का, आपल्याला दिसतंय का ते लॉग इन वगैरे होताना. त्याच्यानंतर तो युजर पुन्हा ती टेस्ट केस. हॅलो. हा हा. सर हे मायक्रो सर्व्हिसेसचा पार्ट आहे का? मायक्रो सर्व्हिसेस नाही, नाही मायक्रो सर्व्हिसेस नाही आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये म्हणजे मी कोड पण दाखवतो ऍक्च्युली, म्हणजे लक्षात येईल. याच्यामध्ये आपल्याला हे असतं बघा, म्हणजे जर मला एखादं जर बटनावरती क्लिक वगैरे करायचंय, सपोज मला या डोअर स्टेप वरती आता क्लिक करायचं, तर मी कसं क्लिक करणार, मी जाणार इन्स्पेक्ट बटनावरती क्लिक करणार. त्याच्यानंतर मला जर या म्हणजे ऑटोमेशन जर मला या बटनावरती क्लिक करायचं, तर मग मी त्याच्यावरती इथं असं क्लिक केल्याच्या नंतर मला जो इन्स्पेक्ट बटनामध्ये फॉर्मॅट मिळतो, याच्यामध्ये मला काहीतरी बटन्स मिळतात, त्याचे मला काहीतरी लेबल्स वगैरे अवेलेबल मिळतात. आणि हे लेबल्स किंवा हे बटन्स मी माझ्या स्क्रिप्ट मध्ये ऍड करणार आणि सांगणार की ज्यावेळेस ही URL किंवा हे ब्राउझर ज्यावेळेस स्क्रीन ओपन असेल, त्या स्क्रीनवरती जाऊन तुम्ही त्या बटनावरती क्लिक करायचं. तर अशा गोष्टींचे ऑपरेशन्स तो ऑटोमेशन करत असतो कंटिन्युअसली. क्लिअर आहे. याच्यामध्ये जास्त जास्त काहीच नाही असं, म्हणजे समजलं नाही किंवा डोक्यावरून जाणं असं काहीच नाही. याच्यानंतर हे आपले टेस्ट केसेस, याच्यामध्ये आपल्याला क्रोम ड्रायव्हर्स लागतं. क्रोम ड्रायव्हर्स म्हणजे फक्त क्रोम ड्रायव्हर्स नाही, आपल्याकडे मल्टिपल ब्राउझर्स अवेलेबल असतील तर सध्या माझ्याकडे इथं क्रोम ड्रायव्हर दिसते तुम्हाला आणि वरती दिसतं फायरफॉक्स. तर फायरफॉक्स साठीच पण ड्रायव्हर अवेलेबल आहे, क्रोम साठीच पण ड्रायव्हर अवेलेबल आहे. मल्टिपल ब्राउझर्स असतील तर त्याचे पण ड्रायव्हर्स अवेलेबल आहे. ड्रायव्हर्स काय करतात, जसं की आपला प्रोग्राम आहे आणि तो त्याच्यानंतर हा प्रोग्राम आपला मशीन मध्ये आहे आणि डेटाबेस पण मशीन मध्ये, पण तो मायस्क्यूलच्या डेटाबेस मध्ये. आणि त्याला कनेक्ट करण्याचं काम काय करतं की ज्याला आपण जावा मध्ये असेल तर JDBC कनेक्टर वगैरे यूज करतो. तर तो JDBC काय करतो की आपला डेटाबेस आणि आपला जो प्रोजेक्ट आहे त्याला कुठेतरी कम्युनिकेट करण्याचं काम तो कनेक्टर करत असतो. तसंच याच्यामध्ये जेडीबीसी ड्रायव्हर. तसंच या ठिकाणी आपल्याला काय होतं की आपल्याला आपला कोड प्लस सेलेनियम याला कनेक्ट करण्याचं काम, सेलेनियम ब्राउझर कनेक्ट करण्याचं काम कोण करतो, क्रोम ड्रायव्हर हा पूर्ण हँडल करतो. त्यावेळेस कोड एक्झिक्यूट होतो, त्यावेळेस तो रनिंग फेज मध्ये जातो. रनिंग फेज मध्ये झाल्यानंतर लगेच ड्रायव्हरला क्लिक होतो, ड्रायव्हर लगेच काय करतो, तो कोड उचलतो आणि आपलं ब्राउझर शोधण्याचं काम करतो. ब्राउझर शोधण्याचं काम झाल्याच्या नंतर त्याचं काम थांबत नाही, म्हणजे त्याचं काम कंटिन्युअसली असतं. जोपर्यंत कोड पूर्ण एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत हा ड्रायव्हर कंटिन्यू त्याच्यामध्ये वर्किंग स्टेज मध्ये असतो. आणि ज्यावेळेस आपण त्याला आपली जी टेस्ट केसेस ज्यावेळेस ती एंड होणार, ज्यावेळेस ती एक्झिक्यूट होणार, त्याच्यानंतरच तो या ठिकाणी क्रोन ड्रायव्हर स्टॉप होतो आणि आपल्याला जे काही असतं आपलं ऑपरेशन आपण ते बघू शकतो ऑन स्क्रीन वरती.
तर याच्यामध्ये आपल्याला प्रोजेक्टची URL वगैरे दिली, म्हणजे मी यांना असं सांगतो की माझी ही जी URL सध्या ऑफ आहे, तर याच्यावरती जा. याच्यावरती गेल्याच्या नंतर त्याला लॉग इन कर. लॉग इन केल्याच्या नंतर काहीतरी पासवर्ड दिला या ठिकाणी, मी डेमो युजर वगैरे दिला email. हा फिलअप कर. याच्यानंतर त्याचा पासवर्ड पण दिलाय की हा साइन अपचा पासवर्ड त्याच्यामध्ये टाक. आणि त्याच्यानंतर टाकल्याच्या नंतर त्याला क्लिक कर, की त्याच्या साइन अप बटनावरती क्लिक कर. साइन अप बटन तिथे अवेलेबल असेल, त्याच्यासाठी मी सांगितलं तुम्हाला की जसं इन्स्पेक्ट करून मला त्याचा एक पाथ वगैरे मिळाला, तर मी तसं त्याला मेन्शन करू शकतो की या बटनावरती क्लिक करण्यासाठी तुला काय काय करायला लागेल, तुला काय काय शोधायला लागेल. तर हे कोण करतो? हे ड्रायव्हर्स करतो ऑटोमॅटिकली. ड्रायव्हर्स त्या गोष्टी फेच करतात, ड्रायव्हर्स त्या गोष्टीवरती क्लिक करण्यासाठी आपल्याला हेल्प करतो. आणि ह्या संपूर्ण जी प्रोसेस होत असते त्याला पूर्ण हँडल करण्याचं काम कोण करतो? की सेलेनियम, जो आपला सेटअप आपण आधी आपल्या मशीन मध्ये केलेला असतो. ठीक आहे. तर ही झाली आपली टेस्ट केस. सपोज इन शॉर्ट ओव्हरव्ह्यू मध्ये असे मल्टिपल टेस्ट केसेस अवेलेबल आपल्याकडे, म्हणजे मल्टिपल अवेलेबल म्हणजे सगळे ऑपरेशन सध्या आपल्याकडे किती 10 ते 12 पेजेस अवेलेबल, त्याच्यामध्ये मल्टिपल स्टेप्स अवेलेबल, मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल, बट त्याच्यापैकी एक 20 या जे टेस्ट केसेस मेन टॉपिकचे, तर ते आपण या ठिकाणी राईट करून ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये लॉग आउट युजर, म्हणजे लॉग आउट कसा करू शकतो, तो लॉग इन होणार, तो आपल्याला पुन्हा लॉग आउट होताना दिसतोय का ते आपण चेक करणार. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, तो प्रोडक्ट आपण कार्ट मध्ये ऍड करू शकतो का ऑटोमॅटिकली, म्हणजे मी हात नाही लावणार, तो ऑटोमॅटिकली त्या तो जो प्रोडक्ट आहे त्याला ऍड करू शकतो का. त्याच्यानंतर तो कार्ट मेनू जो आहे, म्हणजे ऍड झालेला प्रोडक्ट मी तो त्या कार्ट मेनू मध्ये बघू शकतो का, तर ते पण पॉसिबल आहे. तर ते कसं, तर त्या स्क्रिप्ट मध्ये आपण तसा टेस्ट केसेस किंवा तसे लाईन्स ऍड करून त्याला ऑपरेशन तसे परफॉर्म करू शकतो. त्याच्यानंतर ओपन ऑल प्रोडक्ट्स, किंवा मला सगळे प्रोडक्ट्स बघायचे तर ते मी बघू शकतो का, तर हो ते पण बघू शकतो. ऍड प्रोडक्ट टू विश लिस्ट. विश लिस्ट म्हणजेच काय, कुठं तरी एक सिम्बॉल असतो बघा, ठीक आहे, तर त्या सिम्बॉल वरती आपण क्लिक करून त्या प्रोडक्ट आपण आपल्या विश लिस्ट मध्ये ठेवू शकतो, जेणेकरून तो जेव्हा अवेलेबल असेल ऑनलाईन किंवा साईट वरती ई कॉमर्सच्या, तर त्यावेळेस मला नोटिफिकेशन येईल. त्यासाठी आपला जो विश लिस्टचा ऑप्शन असतो, तर ते खूप स्मॉल बटन असतो, त्याच्यावरती पण तो क्लिक करू शकतो. हे कधी पॉसिबल होतं, ते ज्यावेळेस मी सांगितलं की सेल नेम आपण, सॉरी, ज्यावेळेस ब्राउझरवरती जातो किंवा जी वेबसाईट चेक करतो, त्याच्यावरती आपण इन्स्पेक्ट बटनावरती क्लिक करून आपण त्या सिम्बॉल वरती क्लिक करण्यासाठी आपल्याला काय काय करायला लागेल, तर त्या गोष्टी आपण याच्या प्रोग्राम मध्ये आपल्या पायथॉनच्या सेट करू शकतो. तर अशा मल्टिपल टेस्ट केसेस अवेलेबल आहे या ठिकाणी, त्या पूर्ण आपण आज चेक करणार आहे. ठीक आहे. सध्या तरी मी टर्मिनल वरती शोकेस करतो इन शॉर्ट मध्ये, आणि आपण मग जेन्किन्स कडे जाऊयात. पण इथपर्यंत क्लिअर आहे ना की ऑटोमेशन काय आहे किंवा मॅन्युअल काय आहे, आपण पायथॉन काय यूज करतोय, आपण फ्रेमवर्क काय यूज करतोय, आपण सोर्स कोड मध्ये काय हे करतो, सॉरी, सोर्स कोड मॅनेजमेंट टूल का कोणता यूज करतो, त्याच्यामध्ये आपण प्रोजेक्ट डिरेक्टरी कसा डिफाईन करतोय, आपण आपला प्रोजेक्ट किंवा आपला जो कोड आहे फ्रेमवर्क साठीच लागणारा, तो कोणत्या नेमने सेट करतोय, कसं कुठे सेव्ह करतोय, त्याचा पाथ काय वगैरे असेल, या गोष्टी क्लिअर आहे का तुम्हाला प्रॉपर आतापर्यंत? आणि काही क्वेश्चन डाऊट असेल तर विचारू शकता, जसं आता प्रत्येक विचारलं. ठीक आहे. आता मी या ठिकाणी एलएस करतो. आता हा माझा लोकली आहे, म्हणजे हा सध्या तुम्ही असं अजून करा की हा माझा गिटहब वरती कोड नाहीये, हा फक्त माझा लोकली आहे. मी आधी लोकली चेक करणार ना, कारण कुठलाही मला कोड करायचा आहे, तो मी लोकल माझा रन होतोय का, त्याच्यानंतरच तो माझ्या गिटहब वरती जाणार. तर त्याच्यासाठी आपण हा ठेवलेला या ठिकाणी कोड होता. या कोड मध्ये आपण कुठलाही पायथॉनचा ज्यावेळेस प्रोग्राम एक्झिक्यूट करतो, त्यासाठी एक पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट तयार होत असतं. आपण जर पायचाम वगैरे यूज करत असतो एखादं प्रोजेक्ट करण्यासाठी, तर त्याचं एक एन्व्हायरमेंट तयार होत असतं. आणि ते एन्व्हायरमेंट मध्ये आपण त्याचे लागणारे इन्स्टॉलेशन करत असतो, आणि ते इन्स्टॉलेशन मध्ये तुम्ही जर पायचाम हे जर यूज केला असं आयडी, तर त्याच्यामध्ये आपण त्या प्रोजेक्ट मध्ये जाऊन त्याच्यावरती प्लगइन्स वगैरे खूप सारे अवेलेबल असतात, तर ते प्लगइन्स वगैरे आपण त्या एन्व्हायरमेंट मध्ये इन्स्टॉल करत असतो, म्हणजे आपल्याला ते करायला लागतं जर एखादं ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर. तसंच हे एक पायथॉनचं एन्व्हायरमेंट मी ऑलरेडी क्रिएट करून ठेवलंय. माय एनव्ही इझी आहे, करू शकता. एक दोन कमांड लागतील, एक पायथॉन 3 हायफन एम आणि क्रिएट एन्व्हायरमेंटचा आणि एन्व्हायरमेंटचं नेम असं देऊ शकता, आणि त्याला सोर्स ऍक्टिव्हेट करून त्याला तुम्ही ऍक्टिव्हेट करू शकता. इट इज इझी, म्हणजे जास्त हार्ड वगैरे काही नाही की एन्व्हायरमेंट काय. आणि एन्व्हायरमेंट मध्ये मग नंतर लागणाऱ्या गोष्टी, म्हणजे मला काय करायचं की मला सेलेनियम इन्स्टॉल करायचं, तर मी काय म्हणणार की पीपी इन्स्टॉल सेलेनियम, मी म्हणणार पीपी इन्स्टॉल पायटेस्ट, मी म्हणणार pip इन्स्टॉल वेब ड्रायव्हर मॅनेजर. अशा गोष्टी आपण त्या पिपने इन्स्टॉल करू शकतो, आणि त्याच्यानंतर आपण चेक वगैरे पण करू शकतो की माझ्याकडे कोणते कोणते
या ठिकाणी पॅकेजेस अवेलेबल आहेत, आपण त्याची लिस्ट वगैरे चेक करू शकतो. जर नसेल तर इन्स्टॉल करू शकतो, जर जास्त असेल किंवा जर नको असेल तर आपण डिलीट वगैरे करू शकतो. ह्या गोष्टी आपण पायथॉनच्या जर असतील तर आपण पिपने करतो. म्हणजे इतकं लक्षात ठेवा की पिप आपण काय यूज करतो. ठीक आहे. तर पायथॉनसाठी लागणाऱ्या गोष्टी इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला पिप हा या ठिकाणी म्हणजे या कमांडचा यूज करायला लागतो. त्याच्यानंतर या जे मी टेस्ट केसेस शो करत होतो, आता आपल्याला रन करून बघायचे आणि मी आता सध्या एक सांगतोय की या ठिकाणी जर बघितलं आता तर 2 पीएनजीस या ठिकाणी अवेलेबल आहे. एक साइन अपचा स्क्रीनशॉट त्याने ऑटोमॅटिकली घेतलाय आणि एक लॉग इनचा स्क्रीनशॉट त्याने ऑटोमॅटिकली घेतलाय. आता हा मी डिलीट करून पुन्हा तुम्हाला शोकेस करू शकतो, बट मला ते टाइम वेस्ट नाही करायचं. मला काय करायचं की माझं आता पायटेस्ट फ्रेमवर्क स्टार्ट करायचा आणि स्टार्ट केल्याच्या नंतर मी या ठिकाणी अशी स्क्रिप्ट राईट करून ठेवली की तो ज्यावेळेस ब्राउझरशी कम्युनिकेट करेल किंवा माझी स्क्रिप्ट ज्यावेळेस एक्झिक्यूट होत असेल त्यावेळेस त्याला कॅप्चर करणार की त्याने काय ऑपरेशन केलं, त्याने काय बघितलं, त्याने त्याला UI वरती काय दिसलं, तर त्या गोष्टींचा तो स्क्रीनशॉट काढणार आणि तो त्या डिरेक्टरीला सेव्ह करणार. तर इथपर्यंतचा जो आता सध्या या ठिकाणी 20 टेस्ट केसेस अवेलेबल आहेत. तर ज्यावेळेस हा प्रोग्राम हा जो माझा प्रोग्राम मी ज्यावेळेस रन करणार आणि ज्यावेळेस तो एंड होणार त्यावेळेस मला या ठिकाणी 20 इमेजेस या ठिकाणी दिसणार. तर तुम्ही बघू पण शकतो की त्याने काय काय बघितलं, तो ऑनलाईन कोणत्या पद्धतीने गेला. तर ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या. आता आपण जेन्किन्स वरती अजून गेलेलो नाही आहेत. आपण इंटिग्रेट करताना पण मी तुम्हाला कॉन्फिगरेशन वगैरे काही दाखवलेलं नाही. बट इन शॉर्ट म्हणजे आपण आता सध्या लोकलीच बघतोय. बट लोकली पण आहे की क्लिअर असेल. आता मी काय म्हणतो पायटेस्ट म्हणतोय. आता पायटेस्ट काय करणार? पायटेस्ट म्हणलं त्या पर्टिक्युलर डिरेक्टरी येऊन पायटेस्ट काय करणार? पायटेस्ट प्रोग्राम नाही बघणार. पायटेस्ट फक्त हे टेस्ट नाव बघणार. ठीक आहे. बट ते पण सिरियली बघणार, असं नाही की कुठं पण जाणार किंवा त्याच्यासाठीच मी या ठिकाणी 1, 2 हे नेम काय दिलंय की त्याने सिरियली जायला पाहिजे की आपल्याला पण समजेल की आता काय झालंय किंवा 1च्या नंतर साइन अप झालंय, साइन अपच्या नंतर लॉग इन झालंय, लॉग इनच्या नंतर लॉग आउट झालंय. तर हे मला माहिती आहे किंवा माझ्यासाठी हे करून ठेवलंय मला समजण्यासाठी की ऍक्च्युअली तो त्याच टेस्ट केसेस ऍक्च्युअल परफॉर्म करतोय का. आता मी बघणार पाय टेस्ट मारणार, पाय टेस्टच्या नंतर मी एंटर मारणार, एंटरच्या नंतर तो ऑटोमॅटिकली 1, 2, 3 असे टेस्ट केसेस एक्झिक्यूट करायला स्टार्ट करणार. आणि मला जर वाटलं की आता याला स्टॉप करायचं तर मी कंट्रोल C करून त्याला स्टॉप करू शकतो. पण आपल्याला आता बघायचं की हा नेमकं ऍक्च्युअल की कसा परफॉर्म करतो. पाय टेस्ट म्हटल्याच्या नंतर सध्या माझी जी URL आहे ती ऑन आहे, म्हणजे ते पण मी दाखवेल ऍक्च्युअली. एक मिनिट, यू कॅनॉट फायरफॉक्स प्रोफाईल. एक मिनिट. त्याच्या एक मिनिट मी तुम्हाला हे पण सांगतो मी काय केलं होतं. म्हणजे या ठिकाणी एरर जो आला ना तो एरर का आला की मी क्रोम ड्रायव्हर पण यूज करतो आणि फायरफॉक्स पण यूज करतो. बट फायरफॉक्सचा जो व्हर्जन आहे, फायरफॉक्स ऍक्च्युअल ब्राउझर आणि त्याचा जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरचं व्हर्जन थोडंसं आता मिसमॅच झालं किंवा हा सेटअप माझा एक 7 ते 8 दिवसांपूर्वी आणि जे ब्राउझरचं व्हर्जन्स वगैरे असतात ते डेली किंवा वीकली वगैरे किंवा मंथली अपडेट्स होत असतात आणि ते ऍक्च्युअली आजच अपडेट झालं आणि त्याच्यामुळे तो कनेक्ट करत नाही, माझ्या ब्राउझर सोबत इंटरॅक्ट करत नाही. बट फक्त तो पहिलाच प्रोग्राम तसा होता. त्याच्यानंतर जो नेक्स्ट प्रोग्राम होता तो क्रोम सोबतचा असल्यामुळे त्याने क्रोम ब्राउझर ऑटोमॅटिकली ओपन केलं. पण आपल्याला फर्स्ट प्रोग्राम ज्यावेळेस एक्झिक्यूट करत होतो त्यावेळेस तो एरर आला, तो फायरफॉक्सचा आला. 5 डेज म्हणलो, पुन्हा त्याने फायरफॉक्सचा एरर मारला. पण मला फायरफॉक्स ठीक आहे, आता माझी पहिली टेस्ट केस फेल गेली. पण त्यांनी नंतर आता स्टार्ट केलंय. ठीक आहे. तो ऑटोमॅटिकली गेलाय, त्याने डेमो युजर नेम टाकलाय, त्याने ईमेल फिलअप केलाय, त्याने पासवर्ड फिलअप केलाय, त्याने साइन अप बटनावरती क्लिक केलंय. त्याच्यानंतर तो आता नेक्स्ट माझी जी होती, एक मिनिट या ठिकाणी घेतो मी आणि आपल्याला या ठिकाणी पण दिसेल की कोणत्या कोणत्या टेस्टिंग तो टेस्ट केसेस इम्प्लिमेंट करतोय. आता काय माझी लॉग आउट युजर, तर लॉग आउट युजर तो ऍक्च्युअली करतोय का मला बघायचंय. जाणार, लॉग इन केलं आणि तो लॉग आउट वरती आता क्लिक करतोय का. लॉग आउट वरती क्लिक केलं, पुन्हा लॉग इनची आम्हाला जी UI आहे तो मला दिसलाय स्क्रीन. त्याच्यानंतर तो आता ऍड प्रोडक्ट करू शकतोय किंवा करतोय का, तर त्यांनी ते पण केलं आणि खूप फास्ट प्रोसेस झाली त्याच्यामध्ये आपल्याला जास्त बघायला नाही मिळाली. आता ओपन कार्ट करतोय का बघू शकतो, त्याने ओपन कार्ट पण केलं आणि आपल्याला प्रोडक्ट पण दिसतोय जो आपण ऍड कार्ट केला होता. आणि ऍड कार्ट त्याने वरच्या स्क्रिप्ट मध्ये ऍड केलं होतं. लास्ट काय येते की ओपन ऑल प्रोडक्ट्स, आपल्याला तो प्रोडक्ट म्हणजे तो ओपन वगैरे करायचा तर तो पण आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि तो ओपन झाला. आता काय दिसतंय की ऍड प्रोडक्ट टू विश लिस्ट. आता तो प्रोडक्ट आहे त्याने ओपन केला आणि बघू शकता की प्रोडक्ट ऍडेड टू विश लिस्ट सक्सेसफुली, त्याने असं मेसेज वगैरे पण आपण त्या
त्या प्रोग्राम मध्ये करून ठेवल्या. तर अशा पद्धतीने काय होतं की आपली जी ऑटोमेशन टेस्टिंग आहे अशा पद्धतीने वर्क करते. आपल्याला फक्त काय करायला लागतं की वन क्लिक करायला लागतं आणि त्याच्यानंतर आपल्याला फक्त शांत बसायचं आणि बघत राहायचं की, आणि फक्त आपण आपल्याला नाही बघितलं किंवा बघितलं फरक पडत नाही, कारण आपण तसे रिपोर्ट्स वगैरे पण जनरेट करून ठेवत असतो किंवा तसे नोटिफिकेशन पण देऊ शकतो आणि देत असतो. त्याच्यामुळे आपल्याला असं काही नाही की आता हे एक्झिक्यूट होतंय तर मला ते करेक्ट दिसतंय का, तसं काहीच नाही गरज. कारण आपण ज्यावेळेस कोड राईट करतो, ज्यावेळेस आपण एखादा प्रोग्राम राईट करतो, त्या प्रोग्राम मध्ये आपल्याला काय पाहिजे, आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी इम्प्लिमेंट करून पाहिजे, तर त्या गोष्टी आहेत का प्रॉपर. आता पहिला एरर होता, पहिली टेस्ट केस फेल झाली किंवा ती प्रॉपर लॉग इन नाही झाली, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ई आलाय. बट नंतर नंतर जर बघितलं या ठिकाणी ग्रीन डॉट वगैरे आपल्याला बघायला मिळतो. ह्या टेस्ट केसेस प्रॉपरली सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि त्या अजून पण एक्झिक्यूट होतात. हे कधीपर्यंत चालेल, ज्यावेळेस ऑल टेस्ट केसेस एंड होतील तोपर्यंत हे स्टॉप होणार नाही. आता मी याला फोर्सफुली स्टॉप करतोय. ठीक आहे, आता स्टॉप केलं एरर आला, कारण त्याच्या पूर्ण ज्या टेस्ट केसेस वगैरे होत्या त्या रन झालेल्या नाही. त्याच्यानंतर आपण जाऊयात आता जेनकिन्स कडे. आता जेनकिन्स वरती आलोय मी. जेनकिन्स वरती मी काय केलंय, तो तुम्हाला आता URL दिसतीये, ती URL या बिल्ड मुळे सध्या अप आहे किंवा या ठिकाणी मी तसं कॉन्फिगरेशन करून ठेवलेलं आहे. या ठिकाणी गिटहब वरती या पर्टिक्युलर डिरेक्टरीला माझा प्रोजेक्ट अवेलेबल आहे. ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे, फार्मर प्रोजेक्ट बॅकएंड या डिरेक्टरीला हा प्रोजेक्ट अवेलेबल आहे. त्याच्यानंतर त्याचं जे गिटहब माझं प्रायव्हेट वगैरे असेल तर त्याचे ऍक्सेस क्रेडेन्शियल्स कसे हँडल करायचे. एक मिनिट मी जेनकिन्सचा जो ओव्हरव्ह्यू देतो आपल्याला, डायरेक्टली प्रोजेक्ट वरती झालो तर हे जेनकिन्स. ठीक आहे, जेनकिन्स मी जसं बोललो की बिल्ड टेस्ट डिप्लॉय साठी आपण जेनकिन्स टूल यूज करतो. तर जेनकिन्स म्हणजेच काय की आपल्याला प्लॅटफॉर्म, आपण डेव्हऑप्स मध्ये म्हणजे डेव्हऑप्सचा जो पार्ट आहे तर त्या पार्ट मध्ये आपल्याला जेनकिन्स बघायला मिळते. जेनकिन्स असो, डॉगर असो, कुबरनेटिस असो, तर हे आपल्याला नंतर अजून पण कळेलच. पण इन शॉर्ट मध्ये आपण जेनकिन्स काय यूज करतो की त्याच्यामध्ये आपण बिल्डचं प्रोसेस ऍक्शन परफॉर्म करू शकतो, टेस्टिंग पण त्याच्यामध्ये आपण करू शकतो आणि याच्यामधूनच आपण एखादं ऍप्लिकेशन असेल तर ते डिप्लॉयमेंट पण या ठिकाणी आपण एक्झिक्यूट करू शकतो किंवा ते पण ऑपरेशन याच्यावरती आपण चालवू शकतो. वन टाइम आपण मल्टिपल बिल्ड्स याच्यामध्ये कंटिन्यू करू शकतो. म्हणजे माझ्याकडे 10 प्रोजेक्ट आहेत तर ते 10 प्रोजेक्ट मला वन टाइम पाहिजेत बिल्ड करून, तर मी वन टाइम त्याला बिल्ड करू शकतो. फक्त मला प्रत्येक प्रोजेक्ट वरती क्लिक करायला लागेल आणि त्याला बिल्ड बिल्ड म्हणायला लागेल. तसं आपण याच्यामध्ये पण करू शकतो. तर हे टूल आहे, या टूल मध्ये आपण न्यू जॉब वगैरे क्रिएट करू शकतो. म्हणजे मला काय चालवायचंय, आता माझ्याकडे कोड आहेत, माझ्याकडे गिटहब रेपो आहेत, माझ्याकडे आता याच्यामध्ये प्लगइन्स वगैरे अवेलेबल असतात. म्हणजेच काय की आता आपण ऑटोमेशन करतोय, ऑटोमेशन मध्ये मल्टिपल प्लगइन्सची हेल्प आपल्याला घ्यायला लागते. म्हणजे जर मला स्लॅकला नोटिफिकेशन द्यायचे असेल तर मला जेनकिन्स मध्ये जायला लागतं. याच्या काही प्लगइन्सचं ऑप्शन आहे. मला जर स्लॅकला नोटिफिकेशन पाठवायची तर मी या ठिकाणी प्लगइन मध्ये जाऊन मल्टिपल प्लगइन्स अवेलेबल आहेत. मला स्लॅक साठीच प्लगइन पाहिजे तर मी स्लॅक साठीच प्लगइन घेऊ शकतो. मला जर ईमेलला नोटिफिकेशन पाठवायचं तर ईमेलचं नोटिफिकेशन प्लगइन पण मला या ठिकाणी मिळून जातं. मला जर पायथन पाहिजे म्हणजे सेलिनियम या ठिकाणी जेनकिन्स तर आहे, पण जेनकिन्सला माहिती नाही ऍक्च्युअली काय करायचंय. तर जेनकिन्स मध्ये पण आपण पायथॉनचं सेटअप करू शकतो किंवा ते प्लगइन्स आपल्याला इन्स्टॉल करायला लागतं. या जेनकिन्स मध्ये आपल्याला सेलेनियम पण प्लगइन इन्स्टॉल करायला लागतं किंवा ते डाउनलोड करायला लागतं. तर अशा गोष्टी आपण कुठे ऍक्शन करत असतो याच्यामध्ये जेनकिन्स मध्ये इन शॉर्ट. त्याच्यानंतर मी जसं की सांगितलं आपण न्यू जॉब क्रिएट करतो. न्यू जॉब मध्ये काहीतरी त्याला नेम द्यायला लागतं. जसं की मी दिलंय या ठिकाणी अॅग्रोमार्ट ऑटोमेशन दिलंय, जसं मी फार्मर UI दिलंय, जसं मी मल्टी स्क्रिप्ट दिलंय, जसं मी न्यू दिलंय, तसं आपण कुठेही देऊ शकतो याला, न्यू करून याला देऊ शकतो नेम. आणि तो जो जॉब आहे तो आपण क्रिएट करू शकतो. जॉब कसा क्रिएट केला ते पण मी दाखवणार आहे. त्याच्यानंतर हे मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल आहे ठिकाणी. म्हणजे ब्ल्यू ओशन व्ह्यू किंवा मॅनेज जेनकिन्स किंवा सेलिनियम ग्रिड सध्या आपण युज करतो त्याच्यामुळे या ठिकाणी ते दिसतंय. तर हा झाला आपला जेनकिन्स. आणि आपल्याला काय करायचं होतं की जसं मी मॅन्युअली चालवलं माझ्या टर्मिनलवरती कमांड्स वगैरे टाकल्या, त्या कमांड्सने मला काहीतरी आउटपुट दिसलं, ते आपण ऑटोमॅटिकली करू शकतो का. म्हणजे मला कोड वगैरे त्या पाथला पण जायचं नाही, काहीच नाही. मला फक्त माझा जॉब बघायचा कुठे, आणि जॉब बघितल्यानंतर त्या जॉब वरती क्लिक करून फक्त मला बिल्ड बटनावरती क्लिक करायचंय. ठीक आहे, बिल्ड बटनावरती ज्यावेळेस क्लिक करेल त्यावेळेस तो पूर्ण माझा प्रोजेक्ट किंवा जे मला ऑटोमेट करायचं त्या पूर्ण स्क्रिप्ट त्या वन टाइम एक्झिक्यूट करेल. आणि एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर मला त्याचं जे आउटपुट आहे तो मला पाठवल की तुमचं हे झालंय, तुम्ही ते चेक करू शकता. अशा पद्धतीने वर्किंग वगैरे झालंय. आणि याच्यामध्ये पण मल्टिपल एरर्स वगैरे येतात. म्हणजे असं काही नाही की इझिली खूप आपल्याला झालंय, बिल्ड केले आणि लगेच रन झालं, असं नाही. मल्टिपल एरर्स वगैरे येऊ शकतात, मल्टिपल बग्स त्याच्यामध्ये येऊ शकतात.
काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात, काही मशीन आपल्याला सपोर्ट नाही करू शकत, तर ह्या गोष्टी आपल्याला हँडल करायला लागतात. तर त्या डेली लाईफ मध्ये आपल्याला चालूच असतात. आणि ह्या एसटीएलसी मध्ये आपल्याला कंटिन्युअसली हँडल करायला लागतं, की काहीतरी एरर आला, काहीतरी प्लगइन्स इन्स्टॉल करायचं राहिलं, काहीतरी पाथच चुकला, तर ह्या गोष्टी आपल्याला कंटिन्यू याच्यामध्ये हँडल करायला लागतात. जसं की मी सांगत होतो, हा फार्मर UI आहे आणि हा या ठिकाणी आपल्याला गोल गोल फिरताना दिसत आहे. सध्या तो चालू आहे. ठीक आहे, याच्यावरती क्लिक करतो, याला ओपन केलं आणि हे जे बिल्ड होते सध्या ह्याच्यावरती गेलं. आता मला कन्सोलचं आउटपुट दिसतंय. ठीक आहे, हा जो प्रोजेक्ट आहे हा चालू आहे खूप वेळचा असल्यामुळे हा कंटिन्युअसली या ठिकाणी खाली मला दिसतोय. आणि एक मिनिट, या ठिकाणी हा खूप वेळ चालत असल्यामुळे यांनी डायरेक्टली काय केले, जे हे असतात लॉग्स असतात ते काहीतरी बरेचसे लॉग असल्यामुळे ते हाईड झाले, त्याच्यामुळे मी URL शोकेस नाही करू शकत सध्या. बट या ठिकाणी फक्त एक असं लक्षात ठेवा की कन्सोल आउटपुट जे शोकेस करतं, जसं आपलं टर्मिनलवरती आपलं आपण जार फाईल ज्यावेळेस रन करतो त्यावेळेस ती जार फाईल जोपर्यंत अप असेल तोपर्यंत आपल्याला ते आउटपुट शोकेस होत राहतं. आपण जेव्हा कंट्रोल, आताच मी जसं पायथेस टाकलं त्याच्यानंतर तो वर्किंग स्टेज मध्ये गेला, कंटिन्युअसली एकामागे एक स्टेज तो फेच करत राहिला. तर तसं सेम या ठिकाणी कन्सोल आउटपुट आपल्याला शोकेस करतंय. आणि जी माझी URL आहे लोकल होस्टची, तर ती या जॉबमुळे सध्या अप आहे आणि त्याच्यामध्ये तसे कॉन्फिगरेशन पण मी या ठिकाणी सेट करून ठेवलेले आहेत. आणि ते कॉन्फिगरेशन कसे, या ठिकाणी आपल्या प्रोजेक्टचं आपलं काहीतरी डिस्क्रिप्शन द्यायला पाहिजे की माय फार्मर प्रोजेक्ट, असं इन शॉर्ट मध्ये आपण देऊ शकतो, की डिस्क्रिप्शन देऊ शकतो कुठला प्रोजेक्ट आहे, तुम्ही त्याच्यामध्ये काय करताय. यांना काय म्हटलं की हे बिल्ड वगैरे काय, सध्या मी याच्यावरती जात नाही, लक्षात पण येणार नाही आताच, पण आपण ते डिलीट वगैरे करू शकतो. याच्यानंतर मेन पार्ट येतो की तुम्हाला तुमचा कोड कुठे आहे किंवा तुमचा प्रोजेक्ट कुठे आहे. मी सांगितले की माझा प्रोजेक्ट गिटहबला आहे, गिटहबची URL त्याला दिली. त्याच्यानंतर ते बोलतायत की पब्लिक आहे की प्रायव्हेट आहे तुमची रेपो, तर मी सांगितले माझी रेपो प्रायव्हेट आहे. तर त्यांनी सांगितले की प्रायव्हेट असेल तर आम्हाला त्याचा पासवर्ड पाहिजे, विदाउट पासवर्ड आय कांट डू एनिथिंग. ठीक आहे, तर मग ते मला पासवर्ड वगैरे मागतात, त्यांना मी पासवर्ड वगैरे पण प्रोव्हाइड केला. हे झालं माझं मॅडमचा गिटहब स्टेटस सेटअप. दाखव. हॅलो, काही क्वेश्चन आहे का कोणाला? हॅलो, ओके ठीक आहे. हा, त्याच्यानंतर मला त्यांनी खाली ब्रांच पण विचारली, म्हणजे गिटहबला तर आहे बट काही पर्टिक्युलर ब्रांचला आहे का. मी सांगितलं हो, तर माझी एक जेन्किन्स ऑटोमेशन ने क्रिएट केलेली ब्रांच आहे आणि त्या ब्रांच वरती माझा कोड आहे, तो तू घेऊ शकतो. तसं मी जेन्किन्सला सांगितलंय, त्याने तो माझा कोड वगैरे घेतलाय. याच्यानंतर येतो एक इम्पॉर्टंट पार्ट, की आता जर मी लिनक्स यूज करतोय, विंडोज यूज करतो, त्याच्यावरती पण डिपेंड असतं, की आता सध्या मी लिनक्स करतो तर मला एक्झिक्यूट सेल वगैरे यूज करायला लागतं, त्याच्यामध्ये स्क्रिप्टिंग वगैरे द्यायला लागतं. आता या कमांड मला फक्त वन टाइमच याच्यामध्ये सेट करून ठेवायला लागतं. .sh नी फाईल सेव्ह असते, ही दिसत नाही ऑटोमॅटिक आपल्याला, पण बाय डिफॉल्ट .sh नी ही सेल स्क्रिप्ट बोलतो आपण, तशा पद्धतीने तशा फॉर्मॅटमध्ये ही फाईल सेव्ह असते. याच्यामध्ये मी काय बोलतो याला, की ज्यावेळेस तू प्रोजेक्ट क्लोन करशील त्यावेळेस त्याच्या बॅकएंड मध्ये जा, त्याच्यानंतर ही एमएन क्लीन इन्स्टॉलची कमांड चालव, त्याच्यानंतर तुला एक टार्गेट फाईल वगैरे मिळाली या नेमने, त्याच्यावरती त्याला रन कर. आणि त्याच्यानंतर रन केल्यानंतर अशाच कमांड मी ऍड केल्यात, की थोडंसं स्लीप कर, थोडा वेळ थांब, त्याच्यानंतर पुन्हा तू UIच्या डिरेक्टरीमध्ये जा, UIच्या डिरेक्टरीमध्ये गेल्याच्या नंतर npm install ही कमांड चालव, त्याच्यानंतर जर काय प्रॉब्लेम आला तर ही कमांड चालव, त्याच्यानंतर ng-serve वगैरे बोल. ज्यावेळेस ng-serve बोलतो त्यावेळेस आपल्याला आपला जो UI असतो तो अप होतो. तर अशा गोष्टी या ठिकाणी सेट करून ठेवले. हे कुठे गेल्यात मी एक्झिक्यूट स्टेप मध्ये. आता याच्यामध्ये बघायचं फक्त ऑपरेशन काय होतंय, मला तो फक्त प्रोजेक्ट क्लोन करायचा आहे आणि तो रन करायचा आहे. मी याला क्लोन करून ठेवलं आणि याला रन स्टेज मध्ये आणून ठेवलं. त्याच्यानंतर आपण आता नेक्स्ट पार्ट कडे जाऊयात, की या ठिकाणी सेम जेंकिन्स नवीन URL मध्ये केले म्हणून काही गडबडून जाऊ नका. आता हा झाला जॉब माझा काय, फक्त प्रोजेक्ट अप करण्यासाठीचा. म्हणजे त्या जॉब मध्ये ज्यावेळेस मी फक्त, आता मी जर या ठिकाणी गेलो आणि याला स्टॉप केलं, या ठिकाणी स्टॉप केलं, हा स्टॉप होणार. ज्यावेळेस मला रन करायचे मी फक्त बीड वरती क्लिक करणार, तो बीड होणार. बट मला आता काय करायचंय, हा माझा ऑफ आहे कंटिन्यू, त्याला मला काहीही करायचं नाही. आता मी माझा ऍक्च्युअल जो ऑटोमेशनचा पार्ट आहे तो या ठिकाणी इम्प्लिमेंट करून ठेवला. त्याच्यासाठी मी एक नेम दिले त्या जॉबला, की माझा मल्टी स्क्रिप्ट जॉब असेल, म्हणजे माझ्या अंडरस्टँडिंग नुसार नाम दिलं, तुम्ही काहीही देऊ शकता. ठीक आहे, त्या ठिकाणी पण टाकलं डिस्क्रिप्शन सेलेनियम पायथॉन ऑटोमेशन इन शॉर्ट मध्ये.
त्याच्यानंतर अजून काहीतरी ऑपरेशन्स याच्यामध्ये ऍड केले. त्याच्यानंतर गिटची URL वगैरे दिली. फार्मर क्यू ऑटोमेशन माझा जो कोड आहे सोर्स कोड मॅनेजमेंट टूल मध्ये तो अवेलेबल आहे. तो पण कुठेतरी प्रायव्हेट वगैरे असल्यामुळे त्याच्यात क्रेडेन्शियल द्यायला लागलं. आपण क्रेडेन्शियल काय देतो, सपोज जर तुम्ही टर्मिनल वरती जरी क्लोन करताय गिट इन्स्टॉल करून, तरी पण आपल्याला काहीतरी टोकन्स वगैरे क्रिएट करून तसं त्याला द्यायला लागतात आणि मगच तो आपल्याला कुठेतरी ऍक्सेस त्याचा मिळतो. तशा पद्धतीने जेंकिन्स पण एक एक ओपन सोर्स टूल म्हणजेच एक आउटसाइड टूल आहे. त्याला जर ऍक्सेस पाहिजे एखाद्या गोष्टीचं, पर्सनल गोष्टीचं, तर त्याला आपल्याला ते ऍक्सेस वगैरे प्रोव्हाइड करायला लागतं. तसं ऍक्सेस आपण या ठिकाणी दिले. याचे पण ब्रांच मला द्यायला लागले की कोणत्या ब्रांच वरती टेस्ट केसेस अवेलेबल आहेत, ती ब्रांच वगैरे दिली. त्याच्यानंतर जसं की सांगितलं की आपण कमांड्स वगैरे जसं .sh फाईल मध्ये जसं आपण शेल स्क्रिप्टिंग कमांड वगैरे याच्यामध्ये देतो, तशा कमांड्स पण याच्यामध्ये दिल्यात की तू काय कर आता, इन्स्टॉल करायचं तुला काहीतरी मल्टिपल पॅकेजेस वगैरे, म्हणजे मला सेलेनियम साठी काय काय लागतं त्या रिक्वायरमेंट टूल्स टेक्नॉलॉजीज इन्स्टॉल करण्यासाठीची कमांड. त्याच्यानंतर पीप इन्स्टॉल नसेल तर इन्स्टॉल कर. पीप म्हणजेच काय की मला पायथॉनचे पॅकेजेस इन्स्टॉल करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी त्या आपण कुठं त्याच्यामध्ये येते की पीप. त्याच्यानंतर वगैरे दिले. त्याच्यानंतर काहीतरी परमिशन वगैरे पण ऍड केली. क्रोम ड्रायव्हर असेल तर त्याला परमिशन डिफरंट देऊन टाक. अशा गोष्टींसाठी मी काय केले, या ठिकाणी एक सेल स्क्रिप्टिंगचा जो फॉर्मॅट आहे तो आपण ऍड केलाय. त्याच्यानंतर येतोय की पोस्ट बिल्ड. ज्यावेळेस हा प्रोग्राम डन होणार, हा माझं एक्झिक्युशन होणार, त्याच्यानंतर मला मला कसं कळणार की हे झालंय. ठीक आहे. त्याच्यानंतर ते करण्यासाठी आपण काय केलं, सध्या तरी फक्त ईमेल नोटिफिकेशन या ठिकाणी प्रोव्हाइड केली. आपल्याला ईमेल वरती करणं, आपण स्लॅक वरती पण देऊ शकतो. आपण 1 बाय 1 स्क्रिप्टचे नोटिफिकेशन पण देऊ शकतो. आपण जर एखादी ऑटोमॅटिकली फेल झाली तर त्याचे पण नोटिफिकेशन देऊ शकतो. जे काही स्क्रीनशॉट्स वगैरे आपल्याला मीन व्हाईल म्हणजे मीन टाइम मध्ये मिळतात, तर ते पण आपण त्या ईमेल मध्ये घेऊ शकतो की माझे हा जो स्क्रीनशॉट झालाय तो आता ही टेस्ट केस रन झाली किंवा याच्यामध्ये असा असा एरर आला त्याचा हा स्क्रीनशॉट. तर अशा गोष्टी आपण त्या स्लॅक नोटिफिकेशन मध्ये पण पाठवू शकतो. पण सध्या आपण काय केलंय, फक्त ईमेल याच्यामध्ये इंटिग्रेट केलाय. आणि ज्यावेळेस ईमेल इंटिग्रेट केलाय त्यावेळेस असं सांगितलं की ते ईमेलचं ते जे आउटपुट आहे ते मला मेल वरती पाठव. ठीक आहे. त्याच्यानंतर मी याला सेव्ह म्हणतो. आणि सेव्ह म्हणल्यानंतर जसं की मी दाखवलं URL सेम आहे गिटहबचा, मी कोड बेस पण दाखवला. तो कोड बेस तो घेणार, क्लोन करणार आणि क्लोन केल्याच्या नंतर मला काहीतरी आउटपुट देणार. आता हा झाला माझा कोड मल्टी स्क्रिप्टचा. याला मी काय म्हणतोय, बीड. कॉन्फिगरेशन दाखवलं. त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन सांगितले, प्लगइन्स पण सांगितले, प्लगइन्सचा काय पार्ट येतो, सेलेनियम पण सांगितलं. त्याच्यानंतर सेल्फ स्क्रिप्टिंग कोणत्या पद्धतीने यूज होते ते पण सांगितलं. त्याच्यानंतर जे आपलं नोटिफिकेशन पॅनल आहे तर तो पण कसा हँडल करायचा ते पण सांगितलं. आता काय आपल्याला बघायचं की डायरेक्टली बीड केल्यानंतर आपण काय बघू शकतो. आता बीड म्हटलोय, बीड म्हणल्यानंतर कन्सोल आउटपुट वरती ज्यावेळेस गेलो त्यावेळेस तो काय बोलतोय की मी 20 आयटम्स कलेक्ट केले, म्हणजे मला 20 फाईल्स मिळाल्यात, त्या आता मला रन करायच्यात. आणि माझ्या जर गिटहबला जर चेक केलं तर ऍक्च्युअल मध्ये 20 फाईल्स अवेलेबल आहेत. आता हा डाउनलोड करत बसला नाही गिटहबवरनं, डाउनलोड करत बसला नाही, कारण ऑलरेडी एक्झिस्ट आहेत. ठीक आहे. ऑलरेडी एक्झिस्ट आहेत म्हणजे ऑलरेडी मी तो जॉब रन केला होता, मी पुन्हा तोच रन करतोय, त्याच्यामुळे तो पुन्हा काय डाउनलोड होणार नाही. त्याच्यानंतर ह्या जो टेस्ट केसेसचा पार्ट आहे त्याने आता रनिंग स्टेज मध्ये तो घेऊन आलाय. त्याच्यानंतर त्याने एक टेस्ट केस रन केली किंवा आता 2 रन केल्या, अशा तो कंटिन्युअसली ज्या टेस्ट केसेस आहे तो ऍक्च्युअल मध्ये टेस्ट करत राहणार. टेस्ट केल्याच्या नंतर तो जेव्हा एक्झिक्यूट होईल त्याच्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन आपल्या मेलवरती तो प्रोव्हाइड करेल. आता ही नोटिफिकेशन मी ऑलरेडी 76 ब्लॉकची आहे. हा कोणता, हा 77 सध्या चालू आहे. ठीक आहे. 77 जॉबची जी काही आपण बोलतो की बिल्ड स्टेप मध्ये असतात बिल्ड स्टेप, तर 77 नंबरची बिल्ड स्टेप अवेलेबल सध्या चालू आहे वर्किंग. बट ऑलरेडी त्याने 76 नंबरचा जो काही आउटपुटचा ब्लॉक होता त्याने मला प्रोव्हाइड करून ठेवला. तर तो आपण चेक करूया. त्याला क्लिक करतो. ठीक आहे. तुम्हाला दिसतोय तर तो अशा पद्धतीने एक्झिक्यूट झालेला दिसला आपल्याला. टेस्ट केसेस त्याने रन केल्या, काहीतरी फेल्युअर्स पण आलेत त्याला. तो काय बोलतोय की लॉग इन ऍड प्रोडक्टला गेलो मी, बट मला काहीतरी एरर आला. ऍड प्रोडक्टचा एरर वगैरे काय तो पण आपण बघूयात की याला एरर कोणत्या प्रकारचा आलेला आहे. बट हे बघितलंय की कंटिन्यू त्याने टेस्ट केसेस वगैरे एक्झिक्यूट केल्या, त्याचे पर्सेंटेज वगैरे पण आपल्याला दिलेत की 100% तुमच्या टेस्ट केसेस सध्या एक्झिक्यूट झालेल्या आहेत. त्याच्यानंतर जर लास्टला गेलं
लास्टला गेलं तर त्याने ईमेल वगैरे पण पाठवलाय. बट आपल्याला काय बघायचं होतं की हा एरर का दिसतोय? जर सक्सेसफुल झालंय तर मला हा एरर का दिसतोय? ठीक आहे. तर हा एरर का दिसतोय आपल्याला याच्यामध्ये ब्राउझर कनेक्शन नॉट फाउंड. हा या ठिकाणी हा एरर का दिसतोय की फाईल नॉट फाउंड. ज्या वेळेस तुमची टेस्ट स्क्रिप्ट किंवा तुमचा जो प्रोग्राम होता तो एक्झिक्यूट होत होता त्यावेळेस आम्ही काय केलं, आम्ही गेलो व्हेअर मध्ये गेलो, लिब मध्ये गेलो, जेंकिन्स मध्ये गेलो, डाउनलोड फोल्डर मध्ये गेलो आणि त्या ठिकाणी मी इमेज डॉट पीएनजी बघितली, बट मला ती मिळाली नाही. ठीक आहे. तर तो एरर आपल्याला या ठिकाणी त्यांनी शोकेस केलाय, म्हणजे माझी एक टेस्ट केस फेल झालेली या ठिकाणी मला दिसते. त्याच्यानंतर हा बघा, हे बघा, आता आपल्याकडे किती टेस्ट केसेस होत्या? 20. करेक्ट. जसं की त्याने केलं, आपल्याला दाखवलं होतं की मी 20 टेस्ट केसेस कलेक्ट केल्यात, त्यापैकी तुमच्या 19 म्हणजे 19 टेस्ट केसेस तुमच्या पास आणि तुमची फक्त 1 टेस्ट केस फेल झाली आहे. आणि 1 टेस्ट केस का फेल झाली आहे? त्याला त्या डिरेक्टरीला मी जी इमेज सिलेक्ट करत होतो किंवा मला जी इमेज, आता आपलं जी ई कॉमर्स वेबसाईट आहे त्याच्यामध्ये आपल्याला इमेज ऍड करणं, डिलीट करणं, त्या गोष्टी परफॉर्म करणं, त्या गोष्टी आपल्याला चेक करायला लागतात. म्हणजे मी एक बेस इमेज त्याला दिली होती, पण त्याला ती त्या ठिकाणी नाही मिळाली, म्हणून तो काय बोलतोय की मला ही इमेज त्या ठिकाणी नाही मिळाली आणि ती टेस्ट केस फेल झाली. ठीक आहे. त्याने ते आउटपुट मला या ठिकाणी दिले आणि हे आपण कुठून बघितलंय? मेल वरून बघितलंय. ज्यावेळेस मेलला गेलो तर मेलने मला दाखवलं की या URL ला तुम्ही जर गेलात तर तुम्हाला आउटपुट वगैरे दिसेल. असं मी कुणालाही पाठवू शकतो. म्हणजे मला जर पाठवायचं की कोणत्या मेल लावतो मला आता ही नोटिफिकेशन वगैरे पाठवायच्या तर त्या मी या ठिकाणी मेन्शन करून त्याला दाखवू शकतो. तर आतापर्यंत जे काही झालंय आणि आपला त्याच्यानंतर आपण म्हणजे काय म्हणतोय, इन्फॉर्मेशन, त्याचा ओव्हरव्ह्यू, त्याचे सेटअप्स, त्याचे टूल्स, टेक्नॉलॉजीज, त्याचे स्क्रिप्ट वगैरे आपण कशा राईट केल्या किंवा त्याचा कोड बेस कसा होता, आम्ही कोड बेस पण दाखवला, गिटअप पण दाखवलं, प्लगइन्स वगैरे पण आपण त्याच्याबद्दल बोलतोय, जेंकिन्स वगैरे पण त्याच्याबद्दल पण बोलतोय. याच्यामध्ये काही डाऊट, काही क्वेश्चन कोणाला काही समजलं नाही आणि आपलं कंटिन्यू वर्किंग करायचंय आता इथून पुढे पण. हॅलो. क्वेश्चन्स आहेत का कोणाला? आदित्य, शिव्या, प्रमिला, हॅलो प्रतीक हॅलो हम्म. हॅलो. मग सर आम्ही टेस्टिंग वरती पण काम करायचंय का? हो, म्हणजे ऑलराऊंडर आपल्याला या ठिकाणी जर जेव्हा आपण येतोय ना त्यावेळेस आपल्याला जो एक प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट कोणत्या कोणत्या फेज मधून जातो याचं प्रॉपर नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे सर्वांसाठी असेल, म्हणजे असं नाही की मी तुम्हाला एक्सप्लेन केले का केलंय तुम्हाला पण कळायला पाहिजे. तुम्हाला पण एखाद्या याच्यावरती टास्क येऊ शकतो. आता माहित नाही कोण कोणत्या फेज वरती असेल किंवा कोणाला काय टास्क वगैरे मिळेल, कोणता प्रोजेक्ट वगैरे मिळेल.